होय, माझा पिता सत्कर्मा हा दिग्विजय कुरु ययाती यांचा वंशज होता. पण पण मातेकडून तो सारथी होता. या नगरात दासीपुत्र विदुरांना महामंत्रीपद मिळू शकलं, पण ययाती वंशज अधिरथाला मात्र अश्वशालाच मिळाली. वसू, हे सत्य आहे. मी स्वतःला धन्य मानतो, ते केवळ तुला अंगराज झालेला पाहून. जरा थांबून त्यांनी परत एक पाण्याचा घोट घेतला. जीवनभर जतन केलेलं आपलं जन्मरहस्य त्यांनी मला समाधान वाटावं म्हणून सांगितलं होतं. मी तसाच जेवणावरून उठलो. आपण ययाती महाराजांचे वंशज आहोत हे सत्य माझ्या मनाला कुठंतरी सुखावीत होतं, पण त्यानं उफाळून जाण्या इतका आनंद काही मला वाटत नव्हता. कोणत्याही आश्चर्यकारक घटनेनं उफाळून जाण्या इतकं आता माझं मन भाबडं राहिलं नव्हतं. हात प्रक्षालून शयनगृहात मंचकावर कलंडलो. अश्वत्थाम्यानं सहज व्यक्त केलेल्या एका विचारावर माझं मन परत परत स्थिरावत होतं. पिंपलाचं रोप दगडी भेगेतून जोमानं वाढलेलं पाहताना तो म्हणाला, पाषाणाच्या प्रतिकूल माथ्यावर पाय रोवून ते रोप जणू म्हणतंय, मला जगायचं आहे, वायुलहरीवर डोलायचं आहे. मीही माझ्यासमोर त्या रोपट्याचा आदर्श ठेवायचं ठरवून टाकलं. परिस्थितीची रडगाणी गाण्यात काहीच अर्थ नव्हता. अश्वत्थामाच्या जीवनविषयक तत्त्वज्ञानाचा मी रात्रभर खूप विचार केला. त्याचं तत्त्वज्ञान ऐकायला फारच मधुर होतं. पण जगातले किती लोक तत्त्वज्ञानावर जगत असतात. कुणाचाही चांगुलपणा ही जगाला हवी असणारी गोष्ट असते, पण स्वतःचा चांगुलपणा मात्र जग कुणालाच द्यायला तयार नसतं. मी माझ्या सर्व जीवनभर हे अनुभवलं होतं. पांडव वनवासाला निघून गेले होते. ते धार्मिक यात्रा करून पुण्य गाठीशी बांधण्यासाठी गेले नव्हते. 13 वर्षानंतर झाले तरी ते परतणारच होते. ते डिवचले गेलेले 5 भुजंग होते. 13 वर्ष अरण्यात लपून ते कधीतरी प्रकट होऊन दुर्योधनाबरोबर कर्णाच्याही पायाला डंख मारणार होते. ते अरण्यात गेले आहेत म्हणून मी स्वस्थ बसलो असतो तर उद्या तो एक महान मूर्खपणा ठरणार होता. जीवन कलहात आधी कुणाचं वैर निर्माण होऊ नये आणि झाल्यानंतर मात्र ते धुमसत राहू नये, त्याच्या कधीतरी समूळ निचरा व्हावाच लागतो. कर्ण किंवा पांडव हा एकच पर्याय मला मान्य होता. पांडवांच्या भीतीचं सदैव टांगतं खडक मला दुर्योधनाच्या मस्तकावर ठेवायचं नव्हतं. पितामह गरजून सांगत होते की राज्याचा अर्धा हिस्सा पांडवांना द्या. मला त्यांची कल्पना मुळीच पसंत नव्हती. राज्य अखंड राहिले पाहिजे, मग ते कौरवांचे असो वा पांडवांचं. ज्यावेळी पुढं येऊन काही करायला पाहिजे होतं त्यावेळी पितामह स्वस्थ बसले होते आणि आज पांडवांच्या कंठाला तात लागणार हे समजून येताच त्यांच्या प्रेमानं विव्हल होऊन ते बोलले होते. सभागृहातल्या सर्व सभासदांचा उत्साह त्यांनी मारून टाकला होता, पण कर्ण हा त्यांच्या शब्दफेकीच्या भ्रुशंडीत कधीच असा फसणार नव्हता. सभागृहातील कोणी एकही योद्धा समवेत आला नसता तरी त्याची पर्वा न करता मी पांडवांच्या विरुद्ध आता वाटचाल करणार होतो. ते 5 वीर कसे आहेत ते मला एकदा बघायचंच होतं. माझा निर्धार दुर्योधनाच्या कानावर घालायची संधी मी पाहत होतो, पण तो राजवाड्यावर एकटा कधीच भेटत नव्हता. शकुनी मामा, दुःशासन, प्रभंजन, अमात्य, युवराज्ञी भानुमती, राजकन्या दुश्शलादेवी, सभागृहातील अन्य कुरु योद्धे यांपैकी कोणामध्ये तरी तो सदा घेरलेला असे. जे बोलायचं होतं ते मला एकांतात बोलायला मिळत नव्हतं. त्याला एकांतात भेटण्याची शक्यता एकाच मृगयेसारख्या कल्पनेने जमणार होती. म्हणून शोणाकडून मी त्याला वारणावताच्या अरण्यात मृगयेला जाण्याचा माझा मनोदय कळविला. त्यालाही ती कल्पना आवडली. 2-3 दिवसात आम्ही मृगयेसाठी राजवाड्याबाहेर पडणार होतो. गंगा आणि इक्षुमती ह्या दोन्ही नद्या ओलांडून इंद्रप्रस्थाच्या सीमेवर असलेल्या वारणावताच्या घनदाट अरण्यात आम्हाला जायचं होतं. जो कोणी राजवाड्यावरून मृगयेसाठी कधी बाहेर पडेल त्यानं काही ना काही मृगया आणल्याशिवाय राजवाड्यावर कधी परतायचं नाही अशी पूर्वापार चालत आलेली प्रथा होती. काही योद्ध्यांना या प्रथेचं पालन करण्यासाठी मृगयेच्या शोधात 1 महिना अरण्यात वणवण भटकावं लागलं होतं. आम्ही केवळ मृगयेसाठीच बाहेर पडलो नव्हतो. मला दुर्योधनाशी पूर्ण एकांतात बोलायचंही होतं. आम्ही केवळ 50 निष्णात अश्वसाद बरोबर घेतले होते, तेवढेच. शोणालाही या मृगयेसाठी मी टाळलं होतं. रणरणत ऊन माथ्यावर घेऊन भर 2 प्रहरी आमची हस्तिदंती वर्णाची पांढरी घोडी माना तिरप्या करीत
नगराच्या मार्गावरून धावू लागली. वैशाखाच्या उष्णतेनं कासावीस झालेले नगरजन द्वाराची कवाडं अर्धवट बंद करून आपापल्या निवासात विसावल्यामुळं एवढ्या प्रशस्त मार्गावर एकही नगरजन कुठं वावरताना दिसत नव्हता. आम्ही कुठं आणि कशासाठी निघालो होतो हे राजवाड्यावरही एकट्या सेनापतीशिवाय अन्य कोणालाच माहीत नव्हतं. प्रत्यक्ष आमच्या समवेत जाणाऱ्या अश्वसादांना सुद्धा त्याची नीटशी कल्पना नव्हती. एक मार्गदर्शक अश्वसाद आमच्यापुढं धावत होता. इतर सर्व वेग आखडत आमच्या मागोमाग थोडं अंतर ठेवून दौडत होते. एरवी तुडूंब भरलेलं असणारं गंगेचं विशाल पात्र ग्रीष्माच्या माऱ्यानं जागजागी कृश होऊन खळखळत होतं. आम्ही ते पार केलं. तिच्या रोडावलेल्या पात्रात आपल्या पांढऱ्या शुभ्र शरीराच्या प्रतिबिंबाची एक निसुटती रेषा रेखाटत पाणी उधळत आमच्या घोड्यांनी ते ओलांडलं. पुढची इक्षुमतीही मागं पडली. इंद्रप्रस्थाच्या आणि हस्तिनापुराच्या सीमा जिथं भेदल्या होत्या ते वारणावताचं किर्र दाटलेलं अरण्य आता लागलं. वारणावताच्या सीमेत घुसताच अश्वसाद पूर्वी ठरल्याप्रमाणे चोहो दिशांना पांगेल. हातातील भाले सरसावून मोठमोठ्यानं हाकारत वेढा देऊन ते आता सगळं अरण्य हादरून सोडणार होते. त्यांच्या कलकलाटानं बुजलेली हरणं आवाजाच्या विरुद्ध दिशेने उंच उंच उड्या मारीत उधळणार होती. एका टेकडीवरून बसून समोरच्या पठारावरून धावणारी ती भेदरलेली हरणे आम्ही बाणानं अचूक टिपणार होतो. माऱ्याची टेकडीवरची जागा घेताच चोहो बाजूंच्या हाका घालणाऱ्या अश्वसादांना संकेतासाठी म्हणून ज्यांच्या शेपटांना खुळखुळणारे घुंगरू बांधले आहेत असे 4 जिद्दम बाण मी चोहो दिशांना सोडायचे आणि मग हाकाऱ्याने एकदम हाकारा सुरू करायचा असं ठरलं होतं. एका कुरान माजलेल्या टेकडीवरची जागा आम्ही माऱ्यासाठी निवडली. समोर हिरव्यागार गवताचं एक प्रशस्त पठार होतं. सर्व ठीकठाक होताच एक बाण धनुष्यावर चढवून विरासन घालून मी ते 4ही बाण चोहो दिशांना फेकले. सू सू खळखळ सू सू असा आवाज करीत ते अरण्याच्या 4ही दिशांना वळवळत धावले. पांगलेल्या अश्वसादांना संकेत मिळाला. आरडाओरडा करीत हाकारा पिटीत ते अरण्यातल्या सर्व श्वापदांना आपली निवाऱ्याची थंड ठिकाणं सोडायला भाग पाडू लागले. सगळं अरण्य रुग्ण मनासारखं कण्हू लागलं. चित्रविचित्र आवाज एकमेकात मिसळून गेले. सारंग, चित्ररथ, क्रौंच, कपोत, शेण, कोकिल, पत्ररथ अशा विविध पक्ष्यांचे थवेच्या थवे अरण्याबाहेर जाण्यासाठी चित्कारत झेपावताना आम्हाला टेकडीवरून दिसू लागले. थोड्या वेळातच ची ची करीत अवजड शरीर सावरीत एक भला मोठा हत्तीचा कळप आकस्मिक पठारावरच्या कुराणात आला. आम्ही दोघं टेकडीवरच्या गवतावर विरासन घालून धनुष्याची प्रत्यंचा ताणून तयारच होतो. कळपातील एका थोराड हत्तीचा वेध घेऊन त्याला टिपण्यासाठी दुर्योधन हातातील धनुष्य हत्तीच्या हालचालीबरोबर फिरवू लागला. पण मी त्यालाच हातानं खणून थांबविलं. हत्ती मारून काहीच लाभ नव्हता. तो वाहून नेण्यासाठी पुरेसे सेवक आम्ही समवेत आणलेले नव्हते. डोंगराळ भागातील नदीचं पात्र वळणं घेत जात तसा तो कळप चित्कारत सोंडांची अनिर्बंध हालचाल करीत पठार ओलांडून एकमेकांना अंग घासत तसाच निघून गेला. थोड्याच वेळात अरण्याच्या दाट झाडीकडून एक 40-50 हरणांचा कळप उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्याच्या पाण्याचे तुषार एका लयीत उफाळत राहतात तशा लयबद्ध उड्या घेत पठारावरून धावू लागल्या. धनुष्य पेललेले आमचे हात त्यांच्या समर्मस्थानाचा वेध घेत त्यांच्या धावेबरोबर फिरू लागले. कळप आणि आमचं आसन यातील अंतराचा विचार करून वेध घेतलेला हरणाच्या गतीला अचूक गाठील अशी बाणाची गती ठेवून थोडासा तोंडाच्याही पुढं बाण सोडायला पाहिजे होता. सू सू आम्हा दोघांच्याही धनुष्यातून एकसारखे बाण सुटायला सुरुवात झाली. औदुंबराच्या वृक्षावरून एक पक्व फल वाऱ्याच्या झोताबरोबर टपटप खाली पडतात तशी अनेक हरणं ओरात बाण घेऊन कुरणात पडू लागली. उरलेल्या हरणांचा कळप आपल्या साथीदारांकडं वळूनही न पाहता उड्या घेत कुरण ओलांडून निघून गेल्या. मृगया झाली होती. आम्ही समाधानाचा निश्वास सोडला. किती बाण फेकलेस तू? दुर्योधनाने माझ्याकडं पाहत विचारलं. 6. तू किती? पठाराकडं पाहत मी विचारलं. 5. त्यानंही कुरणाकडं पाहत उत्तर दिलं. मग कुरणात 11 हरणं सापडायला पाहिजेत. नाहीतर 5 हरणांच्या अंगात 2-2 आणि एका हरणाच्या अंगात 1 बाण तरी असायला पाहिजे.
मी वीरासन मोडून वर वर उठत म्हणालो, होय, चल बघूया. तोही आपला वीरासन मोडून वर उठू लागला. पण तो पुरता वर उठूच शकला नाही. एकाएकी कर्णा अशी हृदयभेदक किंकाळी फोडून पर्वताचा कडा कोसळतो तसा पायथळीच्या गवतात तो सरळ खाली कोसळला. क्षणापूर्वी रसाळपण मृगयेची चर्चा करणाऱ्या त्या गादीवरला क्षणात असा टाहो फोडायला काय झालं ते न समजल्यामुळं घाबरून खाली वाकून त्याला वर उठवण्यासाठी मी त्याच्या काखेत हात घातला. पण समोरचं दृश्य पाहताच माझ्याही काळजात धस्स झालं. मृगयेच्या नादात स्वतःला विसरलेला दुर्योधनाचा वीरासनात गुडघ्या टेकलेल्या डाव्या पायाचा मागचा भाग कुरणात लपलेल्या एका लांबलचक अजस्र अजगरानं घोट्यापर्यंत गिळला होता. पायातल्या कातळी चढावामुळं त्याच्या जबड्याचा स्पर्शही दुर्योधनाला जाणवला नव्हता.